54 तास. हे सगळे तास आहे, हे सगळे तास आहे. याच्यामध्ये काय 3 तास पूर्ण आहे, याचा अर्थ काय 3 तास पूर्ण. चला आता मिनिट काढायचे मला, तर हे 0.54 तास उरले का? एवढे तास उरले ना, एवढे माझे तास उरले. चला याला मिनिटात कन्वर्ट करू. तासांना मिनिटात कसं कन्वर्ट करता रे? तासांना मिनिटात कन्वर्ट करताना 60 ने गुणावं लागतं. चला याला 60 ने गुणू. 6 चोक 24, हातच्या येईल 2, 6 पंचे 30 आणि 2 32. बरोबर, 60चा 00. बघा जेव्हा यांचा गुणाकार करेल असं येईल. पुढे बघा, पॉईंट नंतर 2 अंक आहे, पॉईंट नंतर 2 अंक सोडून पॉईंट द्या. याचा अर्थ काय झाला? 32 मिनिटं. किती? 32.40 मिनिटं. कळलं? याच बघा नीट हे कळलं ना, तासाचं 1 मिनिटात झालं. किती? पूर्ण 3 तास लिहून घेतले. 0.54 माहित नव्हतं, 0.54 मिनिटात लिहिलं फक्त. काय उत्तर आलं? याचं उत्तर काय आलं? 32.40 मिनिटं. मी जेव्हा हा आकडा बघतो, याचा अर्थ काय? 32 मिनिटं पूर्ण आणि 0.40 वेगळे. तर मी याला काय लिहितो की 32 मिनिटं पूर्ण. बरोबर, याचा अर्थ कळाला मला की 32 मिनिटं पूर्ण झाले. ह्या 0.40चं काय? मग आता काय, मला ते 0.40 मिनिटाचं नाही समजत आहे ना. मग हे जे 0.40 सेकंद उरले का, हे 40 मिनिटं उरले का, याला मला सेकंदात कन्वर्ट करतो. याचं सेकंदात करताना परत 60 ने गुणतो. बघा आपण 0.40 नंतर पॉईंट नंतरच्या पार्टला परत 60 ने गुणा, पॉईंट नंतरच्या पार्टला 60 ने गुणा, पॉईंट बघा पॉईंट नंतरच्या पार्टला 60 ने गुणा, याला 60 ने गुणा. काय उत्तर येईल? 2400. पॉईंट नंतर किती? 2 अंक आहे, तर 2 अंक सोडून पॉईंट द्या. ॲक्युरेट किती आलं? 24 सेकंद. 24 सेकंद. मग मी हा जो उरलेला पार्ट होता बघा, 32.40 सेकंद, 40 मिनिट होते. याचा अर्थ 32 मिनिटं पूर्ण आणि 0.40 एक्स्ट्रा होते. याला मी ह्या एक्स्ट्रा पॉईंटला मी सेकंदात कन्वर्ट केलं. हा एक्स्ट्रा पॉईंट मी सेकंदात केला. काय उत्तर आलं? 24 सेकंद. तर याला काय लिहिणार मी? 32 मिनिट आणि 24 सेकंद लिहिणार. तर कळालं प्रत्येकाला? पूर्ण वेळ काय झाला? पूर्ण उत्तर